वैष्णवीताई हगवणे यांनी आत्महत्या केली. खूप ऐश्वर्य, धनसंपत्ता, गाड्या-घोड्या सगळं काही असून देखील आत्महत्या केली. मनाला फार वाईट वाटलं हो. फार वेदना झाल्या. तुमच्या आयुष्यात कितीही अपयश येऊ द्या, कितीही संकट येऊ द्या, तुमच्या संसारात नवरा-बायकोची कितीही भांडणं होऊ द्या, कितीही काही होऊ द्या, आत्महत्या हा त्याचा पर्याय आहे का हो? नाही ना. आत्महत्या त्याचा मुळीच पर्याय नाही. आत्महत्या म्हणजे टेम्पररी प्रॉब्लेमसाठी परमनंट काढलेलं सोल्युशन होय. आत्महत्या करण्यापेक्षा घटस्फोटीत बनून राहा. आत्महत्या करण्यापेक्षा सिंगल मदर राहा. आत्महत्या करण्यापेक्षा सिंगल राहा. आत्महत्या करण्यापेक्षा आपल्या आईवडिलांकडे जाऊन त्यांना आपल्या समस्या सांगा आणि आपल्या जीवन जगायचा प्रयत्न करा. आत्महत्या करण्यापेक्षा जीवनात लढायचा निर्णय घ्या आणि मी लढणार आणि जीवन जगणार हे ठरवा. कारण की तुम्ही आत्महत्या केल्यानंतर तुम्ही ज्या व्यक्तीसाठी आत्महत्या केली त्या व्यक्तीला त्याचा फरक पडतो का हो? मुळीच नाही हो. तुमचं आयुष्य तुमचं महत्व त्या व्यक्तीच्या आयुष्यात काहीच नसतं. तुम्ही असण्याने किंवा नसण्याने त्या माणसाला काहीही फरक पडत नाही. फरक पडतो तो फक्त आपल्या आईवडिलांना, फरक पडतो तो फक्त आपल्या लेकराबाळांना, फरक पडतो तो फक्त आपल्या आप्तजनांना आणि सगळ्यात जास्त फरक पडतो ना, तो फरक पडतो आपल्या जन्म देणाऱ्या आईला. तिने लहानाचं मोठं केलेलं असतं आणि आपल्याला वाढवलेलं असतं. आपलं प्रेत पाहून त्या आईला कसं वाटत असेल हो? अरे झोप लागत नाही त्या आईला, की माझी लेकरू कुठे गेली, माझी मुलगी कुठे गेली, माझा मुलगा कुठे गेला. त्याच्यामुळे आत्महत्या त्याचा पर्याय नाहीये. आत्महत्या करायचा जेव्हा जेव्हा निर्णय येईल ना, तेव्हा जेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, किती तुमच्या जीवनात संकट येऊ द्या, सगळं संपल्यासारखं वाटत असेल, तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवा, की ही पण वेळ जाणार आहे आणि चांगली वेळ येणार आहे. हा पण काळ जाणार आहे आणि चांगला काळ येणार आहे. ही पण वाईट परिस्थिती जाणार आहे आणि चांगली परिस्थिती येणारच आहे. ही हिंमत तुमच्यात ठेवा आणि जीवनात न रडता लढायची तयारी ठेवा. तुम्ही जिंकणार म्हणजे जिंकणार. तमाम माता भगिनींना मी विनंती करेल, की जीवनात किती संकट येऊ द्या, काही येऊ द्या, आत्महत्या करू नका, आत्महत्या करू नका. जीवनात लढायची आणि जगायची तयारी ठेवा, ही विनंती करेल.